आजच्या काळामध्ये, आजच्या या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये, लोभाच्या काळामध्ये, लोक स्पर्धेच्या काळामध्ये तुम्ही हे सगळं सांगताय, हे अगदी एखाद्या म्हणजे शांत जुळूक यावी, एखादा श्लोक म्हणावा तसं वाटतंय. पण मी थोडं पुढे जातो. मला असं वाटतं तुमची एक दुसरी बाजू आहे. तुम्ही म्हणालात मी अर्धांगी म्हणून मदत केली नारायण मूर्तीला, पण तुमची एक दुसरी बाजू आहे मुक्त स्त्रीची, आणि ती तुम्ही जेव्हा एमटेक झालात तेव्हा तुम्ही JRD टाटांना जे पत्र लिहिलं, टाटा कंपनीची जाहिरात पाहून, तर त्याच्यातून पहिल्यांदा पुढे आली. जरा त्याच्याबद्दल सांगा, काय आहे ती बाजू? आता सगळे इंटरनेटमध्ये तुमच्या रूममध्ये मी पाहिलं आता, तुमच्या केबिनमध्ये एक JRD टाटांचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला जमशेदजी टाटांचा फोटो आहे. 2 टाटा आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरमनच्या रूममध्ये 2 टाटांचे फोटो आहेत. हे काय आहे? ह्याच्याबद्दल खूप इंटरनेटमध्ये, पुस्तकामध्ये सगळीकडे आलेले आहे. परंतु तुम्ही विचारता म्हणून सांगते. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एमटेक करताना मला काय विचार नव्हतं की मी इकडे जॉब घ्यायचं. मला स्कॉलरशिप मिळाले होते बाहेरच्या देशामध्ये, 4-5 जगाकडे स्कॉलरशिप मिळालं होतं. तेव्हा एक दिवस एक ॲडव्हर्टाइजमेंट बघितली नोटीस बोर्डवर की टेल्को पुणे रिक्वायर्स यंग ब्राईट इंजिनियर्स आणि त्यांचं पे स्केल असं असं, आणि त्याच्या खाली 2 शब्द होते, 2 लाईन, लेडी स्टुडंट्स नीड नॉट अप्लाय म्हणून. लहान होते मी, यंग ब्राईट, आणि तेव्हा जोश असतं तुम्हाला. मी किती वर्षाचे होता तुम्ही तेव्हा? मी 23 वर्षाची होते. 23 म्हणजे एक तरुणाचा राग होता, जोशही होता. आणि मी एकटीच इंजिनिअरिंग कॉलेज मी 1968 मध्ये जॉईन झाले. तेव्हा कोणीही एक मुलगी नव्हती युनिव्हर्सिटीमध्ये, मी एकटीच मुलगी इंजिनिअरिंगला. आणि मला वाटलं तर मी इंजिनिअरिंगला एक पुरुषासारखंच मी सगळं केलेलं आहे, आणि वाय लेडीज स्टुडंट्स नॉट अप्लाय म्हणून मी एक पोस्ट कार्ड घेऊन JRD टाटांना, मला टाटा म्हणून पण माहीत नाही, JRD टाटा आमच्या इन्स्टिट्यूटला येत होते आणि ते हेड ऑफ द टाटा म्हणून एवढंच माहीत होतं मला. मी त्यांचा ॲड्रेस पण माहीत नव्हतं मला. JRD टाटा टेल्को बॉम्बे एवढंच लिहिले मी, एवढ्याच पत्त्यावर पाठवलं. हो हो. आणि त्याच्यामध्ये मी लिहिले की कुठलं उरलेल्या कंपनी असं जाहिरात दिले तर मला अंडरस्टँडिंग आहे, परंतु तुम्ही टाटा, तुम्ही केव्हाही देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरला मदत केलेले लोक आहे. तुमचे थिंकिंग केव्हाही सगळ्यांच्या पेक्षा आघाडीवर असतं. तसंच मी त्यांना म्हणून लिहिलं की यू आर अहेड ऑफ द टाइम, अँड हाऊ कॅन यू राईट लेडीज स्टुडंट्स नीड नॉट अप्लाय, कॅन अ जेंडर मेक अ डिफरन्स म्हणून मी पत्र पाठवून गप्प बसले. आणि ते त्यांना मिळालं. नंतर ते पाठवले HRD डिपार्टमेंटला. म्हटले हे एक पोरगी तुम्हाला मला प्रश्न विचारले, आणि हे धैर्यस्थ आहे की असं नाही की मला जॉब द्या. मी केव्हाही जॉब द्या म्हणून लिहिले नव्हते, युअर पॉलिसीज आर रॉंग म्हटले होते. मी केव्हाही जॉब द्या म्हणून. त्या काळामध्ये टाटांना सांगणं पण हिंमत आहे. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं, एक हुबळीची मुलगी असं पत्र पाठवती, कोण आहे ती, तिला बोलवा आणि टेक्निकल प्रश्न विचारा आणि बघा. आणि हे असली मुद्दा बरोबर आहे, हाऊ कॅन यू डिफरन्शिएट जेंडर. आणि माझा इंटरव्ह्यूला ते बोलवले आणि मी इंटरव्ह्यू चांगलं केले. आणि नंतर मी केव्हाही जॉब विचारले नव्हते. देन आय गॉट द जॉब. आणि मी येताना पुण्याहून येताना हुबळीमध्ये उतरले. आमचे वडील डॉक्टर होते आणि प्रोफेसर पण होते. मी सांगितले मी JRDनं असं पत्र पाठवले, ते इंटरव्ह्यू बोलवले होते. आमचे वडील म्हटले तुझा मेंदू नाही का? म्हटलं का? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तू पत्र पाठवायचं म्हटलं तर एक बंद लिफाफामध्ये पाठवायचं, असं पोस्टकार्ड मोठ्या लोकांना लिहायचं नसतं. दुसरं एक माझे वडील विचारले, आता ते तुला जॉब मिळाला तू घेतीस का? म्हटलं नाही, मी अमेरिकेला चालले. माझे वडील म्हटले नाही, तू एक मुद्दा विचारले त्यांना का, वाय अ जेंडर मेक्स अ डिफरन्स, अँड फॉर दॅट दे हॅव रिप्लाइड येस जेंडर डज नॉट मेक अ डिफरन्स, नाऊ यू कॅन जॉईन. आता एक तुम्ही मुद्दा घेतले तर त्याच्या पाठीमागे जायचं नसतं. हे एक सात्विक आणि एक एज्युकेटेड लेडीचं डिसिजन वागणं बरोबर नाही आहे. मी एक मूलभूत प्रश्न विचारले आहेत त्यांना. आता मी पडून जात आहे त्याच्यामुळे, आणि माझं जरा वाईट वाटलं. माझं ॲडमिशनचे सगळे मी फॉर्म फाडून अमेरिकेच्या आय जॉईन टाटाना जॉईन केलं. पण मला सांगा, ह्याच्या उलटा प्रसंग जेव्हा इन्फोसिस पब्लिक लिमिटेड झाली तेव्हा झाला. तुम्ही इन्फोसिससाठी खूप काम केलं, खूप खस्ता खाल्ल्यात, आणि पब्लिक लिमिटेड कंपनी झाली तेव्हा नंदन निलेकणींनी तुम्हाला सुचवलं की तुम्ही डायरेक्टर व्हा. तेव्हा नारायण मूर्ती म्हणाले नाही, मी तरी डायरेक्टर राहीन किंवा माझी बायको तरी राहील, दोघंही राहणार नाही. तुम्ही तो निर्णय मानलात. त्यावेळेला टाटांना प्रश्न विचारणारी मुलगी नवऱ्याचा निर्णय मानते, याचा अर्थ कसा लावायचा? हे नवऱ्याचा निर्णय म्हणून मी नाही मानले. बिकॉज ही टोल्ड आय एक्सेप्टेड नाही. मी विचार केले, मी पण डायरेक्टर होऊ शकेल, ते काय मुश्किल नव्हतं मला. आणि तुम्ही वेल क्वालिफाईड होता, यू आर इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स. हो. आणि नंदन वॉज व्हेरी कीन अबाउट इट. मी विचार केले की आता मी डायरेक्टर झाले तर
तेव्हा मला 2 मुलं होते, 2 मुलं. मुलगा तरी लहानच होता आणि मुलगी 2-3 वर्षाची होती. डायरेक्टरच्या ड्युटीज काय असतात मला माहीत आहे. बाहेर हिंडणं, आणि तेव्हा इंडिया वॉज नॉट लिबरलाइज दॅट मच. इट वॉज 1983-84 साली मी बोलत आहे. यू हॅव टू गो, इट वॉज द लायसन्स राज. फॉर लायसन्स यू हॅव टू गो अँड सिट इन अमेरिका, लायसन्स यू हॅव टू गो अँड सिट इन दिल्ली. आता दोन्ही मुलांना घेऊन मी करू शकेल का हे? नाही करू शकेल. ओके, नाही आता करू शकेल. मुलांना कोणत्यावर बाईवर सोडून मी करू शकेल. हे इम्पॉसिबल काम नाही. आणि 10-1 वर्षानंतर माझे मुलं माझ्याहून काय शिकेल? त्यांना गर्व असेल आमची आई डायरेक्टर म्हणून. परंतु हे संस्कृती कुठलं माझे आजोबा आणि आजी मला आईला दिले, आई मला दिली. आणि माझं हे नैतिक जबाबदारी आहे हे मी पास करायचं मुलांना. आणि ते जबाबदारी एक तराजूमध्ये, दुसरा एक कंपनीचे डायरेक्टरशिप. म्हणजे एका तराजूमध्ये करिअर आणि एका तराजूमध्ये आईचं कर्तव्य. आणि असलं हे संदिग्ध परिस्थिती बहुधा अनेक महिलांना महाराष्ट्रामध्ये म्हणा, कर्नाटकमध्ये म्हणा, इंडियामध्ये म्हणा, सगळ्यांना येतं जीवनामध्ये. माझं करिअर का माझे मुलं. आणि सगळ्यांना हेच क्रॉस रोड म्हणतात. तेवढून येऊन आम्ही बसतो, काय करायचं. मला खूपच त्रास वाटलं की अरे काय देवा, मला असलं परिस्थिती तू आणला म्हणून. मी टीचर असले तर, मी डॉक्टर असले तर समहाऊ आय कुड हॅव डन. परंतु नंतर मला वाटलं की माझा मुलगा मला एकदा ईमेल पाठवला. ऑर्फनेजमध्ये काम करताना माझा मुलगा माझा वाढदिवसाला एक ईमेल पाठवला. अम्मा, एव्हरीबडी वर्क्स फॉर देअर चिल्ड्रन, तर माय मदर वर्क फॉर समबडीज चिल्ड्रन. तेव्हा मला वाटलं, गर्व वाटलं मला की मी ते टाईम मी मुलांची बरोबर मी स्पेंड केले. माझं काय कर्तव्य मी केले, माझं ते व्हॅल्यू सिस्टम मी पाठवले. आता माझा मुलगा त्याचं उत्तर देत आहे. इट वॉज वर्थ इट हे मी म्हणते. आणि इन्फोसिस फाउंडेशनचं चेअरमन मी केव्हा झाले तेव्हा म्हटले, आय वुड हॅव रिमेन ओनली ॲज अ डायरेक्टर. गॉड क्लोज वन विंडो बट ही ओपन मेनी डोर्स टू मी. मला त्याच्याबद्दल आता रिग्रेटच नाही आहे की मी माझं करिअर मी कॉम्प्रोमाइज केलं. म्हणजे तुम्ही आधी कॉम्प्युटर इंजिनियर होता, आता त्या इंजिनियरच्या भूमिकेच्या खूप पुढे गेलात. हो हो. तुम्ही आता फाउंडेशन चालवता, समाजासाठी काहीतरी करता, लेखन करता. तुम्हाला वाटतं इंजिनियर पेक्षा ह्या भूमिका खूप जास्त मोठी आहे? हो, मला वाटतं आता